हाय नमस्कार. आजचा आपला 6वा दिवस आहे खड्डे मोजवायचा. आणि आपण आता हा जो रस्ता खालना रस्ता आलेला आहे, हा माकऱ्या हायस्कूलपासून कीज हॉटेलपर्यंत हा रस्ता जातो. आणि ह्या रस्त्याला बाबा काल इथे एक गाडी हरली होती. इथं रोजच पाय मुरगळतात आमच्या स्थानिकांचे. जाण्या येण्याचा वर्दळीचा रस्ता आहे. शाळकरी मुली जातात, मुलं जातात, त्याच्यानंतर पर्यटक जातात आणि पर्यटकांच्या गाड्याही जातात. तर इथं काळोख आहे, इथं कुठेही लाईट नाही. आम्ही 1 महिना झाला ह्या रस्त्याला लाईटच नाही. आता त्यांनी का लावली नाही हे काय आता सांगायचं तात्पर्य म्हणजे, काल म्हणले बाबा एक जण की बाबा PWDचा रस्ता आहे का पंचायत समितीचा रस्ता आहे, हा नगरपालिकेच्या हद्दीत येत नाही. तर बाबा हा रस्ता नगरपालिकेच्या हद्दीत आहे. मग बाबा हा नगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारी नगर परिषद बाबा हा म्हणजे रस्ता दिसत नाही का, हा महाबळेश्वरच्या नकाशावरच नाही. तर ह्या खोदकाम केलेल्या चुकीमुळे हा खड्डा झालेला आहे आणि स्थानिकांवर अतिशय अन्याय असं फार मोठा झालेला आहे. पण ह्या प्रशासनानं जवळजवळ मी 6 दिवस झाले हे खड्डे मोजवते, ह्याच्यात कुठलंही गांभीर्य नगर परिषद नगराध्यक्ष आणि नगर परिषद मुख्य अधिकारी ह्यांच्यावर कुठलंही काय त्यांनी प्रशासनाने काहीच केलं नाही. तर मग त्या खुर्ची बसायच्या पात्रतेच्या आहेत का? आणि बाबा पात्रतेच्या असेल तर मग हा रस्ता महाबळेश्वरच्या नकाशात येतो का नाही बाबा, हे त्यांनीच ठरवा. आणि मग बाबा हे काम कुणी करायचं आता त्यांनी ठरवायचं. पण आपण जे ठरल्याप्रमाणे ठरले की बाबा रोज 2 खड्डे मोजवायचे. मी हा खड्डा असा बसून खड्डा मोजवलेला आहे, कारण मी हा माझ्या घरी जाणार येण्याचा रस्ता आहे. माझी मुलंसुद्धा ह्या रस्त्याने जातात आणि बाकीचे पर्यटक जातात. बाबा कोणाला ह्या दुखापत होऊ नये या अनुषंगाने मी हा उपक्रम चालू केलेला आहे. आणि बरेच जणांचे प्राण वाचतील आणि बरेच जणांचे अपघात वाचतील या दृष्टिकोनातून मी ही खडी अशी टाकून, मी अशी दगडी वगैरे टाकलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी काय करणार आहे, त्याच्यावर खडी टाकणार आहे व कुठला अपघात होऊ नये. आणि आज स्वातंत्र्य दिवस आहे, तर देशासाठी हा आज जे मोजवलेले 3-4 खड्डे मी आणि विक्रम आणि किरण असतील, तर हे मी देशासाठी समर्पित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.